अध्याय 3 श्लोक क्रमांक 1 अर्जुन उवाच जायसी चेत् कर्मणस्ते जायसी चेत् कर्मणः ते मता बुद्धिः जनार्दन तत् किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव. पदच्छेदाला का आता अर्जुन उवाच म्हणजे अर्जुन म्हणाला. काय म्हणतो अर्जुन? आता अर्जुन काही शंका करतोय आहे का नाही. तो म्हणतो जनार्दन, हे जनार्दना. जनार्दना म्हणजे हे श्रीकृष्णा. चेत, चेत म्हणजे जर. चेतचा अर्थ काय? जर. ते म्हणजे तुला. जर तुला कर्मणः बुद्धी जायसी मता, कर्मापेक्षा बुद्धी म्हणजे ज्ञान. बुद्धी शब्द अर्थ काय? ज्ञान. हे जायसी म्हणजे श्रेष्ठ आहे असं मता म्हणजे मान्य आहे. आलं? अजून म्हणतो जनार्दना, जर तुला कर्मापेक्षा ज्ञान हे श्रेष्ठ आहे म्हणून मान्य आहे. आलं लक्षामध्ये? मग तुला जर ज्ञान श्रेष्ठ वाटते कर्मापेक्षा, तर मग मला तू काय सांगायला पाहिजे? अर्जुना, तू आता असं कर, एखाद्या गुरुला शरण जा आणि गुरुपासून काय कर? ज्ञान प्राप्त कर असं सांगायला पाहिजे. मला तसं नाही सांगत. मला सांगतोय की तू युद्ध कर म्हणून. जर तुला कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ वाटतंय, तर मग मला अशा या भयंकर युद्धासारख्या कर्मामध्ये का बरं नियुक्त करतोस? मला पण ज्ञान मिळवायला सांगायला पाहिजे. तुझं असं कसं बोल नाही तुझं हे युद्ध कर म्हणून असे अर्जुनाला विचार करूया. बघा, जनार्दना, हे जनार्दना, चेत, चेत म्हणजे जर, ते म्हणजे तुला, कर्मणः बुद्धी जायसी मता, कर्मापेक्षा बुद्धी म्हणजे ज्ञान हे जायसी म्हणजे श्रेष्ठ आहे असं म्हणून तुला जर मता म्हणजे मान्य आहे, संमत आहे. तर तत्चा अर्थ काय घ्यायचा? तर जर तुला कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ वाटत आहे, तर मग केशव, हे केशवा, माम घोरे कर्मणे किम नियोजयसी, मला या घोर म्हणजे भयंकर अशा प्रकारच्या एकदासारख्या कर्मामध्ये का बरं नियुक्त करतोस? कळलं का? आला का? अन्वयार्थ समजला का? अजून सांगायचं का श्लोक? बघा
जनार्दन, हे जनार्दना, चेत म्हणजे जर, ते म्हणजे तुला, कर्मणः बुद्धी जायसी मता, कर्मापेक्षा बुद्धी म्हणजे ज्ञान, जायसी म्हणजे श्रेष्ठ आहे असं तुला संमत आहे, मता म्हणजे संमत आहे किंवा तुला मान्य आहे. तर मग केशव, हे केशवा, माम घोरे कर्मणे किम नियोजयसी, मला या भयंकर कर्मामध्ये का बळ नियुक्त करतोस युद्धासारखे? कळलं का? युद्धासारख्या या भयंकर कर्मामध्ये मला का बळ नियुक्त करतोस? आलं का? व्यामिश्वेनेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे, तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम्. व्यामिश्वेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे, तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम्. व्यामिश्वेन वाक्येन बुद्धिं मोहयसि इव मे, तत् एकं वद निश्चित्य येन श्रेयः अहम आप्नुयाम्. आलं का? बघा आता अजून आपलं भगवान अजून म्हणतोय देवाला, देवा व्यामिश्वेन एव वाक्येन, व्यामिश्वेन वाक्येन एव, मिश्रित वाक्याने तुझं वाक्य असं काय एक प्रकारचं नाही, कधी असं सांगतोय तर कधी असं सांगतो. म्हणजे असं म्हणतो की ज्ञान श्रेष्ठ आहे आणि त्या ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्या स्थितप्रज्ञ पुरुषाचं किती वर्णन केले आहे का नाही? म्हणजे ज्ञान श्रेष्ठ म्हणूनही सांगतोय आणि मला म्हणतोय तू युद्ध कर. म्हणजे श्रेष्ठ सांगताना ज्ञान श्रेष्ठ सांगतोय आणि मला ज्ञान प्राप्त कर म्हणत नाही, मला काय म्हणतोय? युद्ध कर, कर्म कर. म्हणजे हे एक प्रकारचं झालं का वाक्य? जर याने ज्ञान श्रेष्ठ सांगितलं असतं, मला ज्ञान प्राप्त करायला सांगितलं असतं, मग एक प्रकारचं म्हणता आलं असतं बोलणं. याचं बोलणं म्हणजे असं सगळं विसरित. सांगायला महिमा सांगतो ज्ञानाचा आणि मला करायला काय सांगतोय? कर्म करायला सांगतोय. म्हणजे याचं मिश्रित वाक्य. आणि अशा या मिश्रित वाक्यानी व्यामिश्वेन वाक्येन एव, मिश्रित अशा प्रकारच्या वाक्यानेच मे बुद्धी मोहयसीव, माझ्या बुद्धीला मोह निर्माण करत आहेस. इव म्हणजे मोहयसीव म्हणजे मोह निर्माण केल्यासारखं करत आहेस. कळलं का? माझ्या बुद्धीला तू मोहित केल्यासारखं करत आहेस. आला? म्हणून तू तर मग एकम निश्चित्य वद, तू एक निश्चय काहीतरी कर आणि एक निश्चित करून मला तू काय कर? वद म्हणजे सांग. असं दोन दोन प्रकारचं वाक्य बोलू नको ना. माझं कल्याण ज्याने होईल असं त्याचा तू निश्चय कर. एक सांग काहीतरी. एकम निश्चित्य वद, एक निश्चित करून मला सांग. काय सांग? येन अहम
श्रेय आपनुयाम, की ज्याच्या योगानं मी माझं श्रेय म्हणजे कल्याण काय करेल, आपनुयाम म्हणजे प्राप्त करेल. कळलं? कल्याण प्राप्त करेल, माझं कल्याण होईल. असं काहीतरी एक सांग ना, दोन दोन नको सांग. सांगायचं अजून एक श्लोक बघा. व्यामिश्रेण वाक्येन एव, मिश्रित असलेल्या वाक्यानेच किंवा त्या वाक्याच्या द्वाराच मे बुद्धी मोहयसीव, माझ्या बुद्धीला मोहित केल्यासारखं करत आहेस. म्हणून तत् एकम निश्चित्य वद, तर मग ते तू आता एक निश्चित करून मला काय कर सांग. ये न की ज्याच्या योगानं अहम श्रेय आपनुयाम, मी माझं कल्याण काय करेल, प्राप्त करीन. श्रेय म्हणजे कल्याण. असं अर्जुनाने विचारल्यावर आता भगवान बोलतात. श्री भगवान वाच. श्री भगवान वाच. लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा. लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा. पुरा प्रोक्ता मया नघ. पुरा प्रोक्ता मया नघ. ज्ञानयोगेन सांख्यानां. ज्ञानयोगेन सांख्यानां. कर्मयोगेन योगिनां. कर्मयोगेन योगिनां. लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा. पुरा प्रोक्ता मया नघ. लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा. पुरा प्रोक्ता मया नघ. ज्ञानयोगेन सांख्यानां. कर्मयोगेन योगिनां. ज्ञानयोगेन सांख्यानां. कर्मयोगेन योगिनां. बघा पदाचित बघा आता. श्री भगवान उवाच. लोके अस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया अनघ. ज्ञानयोगेन सांख्यानां. कर्मयोगेन योगिनां. आलं? श्री भगवान उवाच. भगवान म्हणाले. काय म्हणाले भगवान अर्जुनाला? अनघ. काय म्हणतात? अनघ. अघ म्हणजे पाप. अघ शब्दाचा अर्थ काय? पाप. आणि ज्याच्या ठिकाणी पाप अजिबात नाही, काहीच पाप त्याच्या ठिकाणी राहिलेलं नाही, निष्पाप जो आहे त्याला म्हणतात अनघ. आणि अजून कसा होता? निष्पाप. कसलं पाप त्याच्याकडे औषध सुद्धा नव्हतं. आणि म्हणून भगवान अर्जुनाला काय म्हणतात? अनघ, निष्पाप असणाऱ्या अर्जुना. अनघ शब्दाचा अर्थ काय? निष्पाप असणाऱ्या अर्जुना. अस्मिन् लोके, या लोकामध्ये मया माझ्याकडून द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता. लक्षात आलं का? या लोकांमध्ये माझ्याकडून दोन प्रकारच्या निष्ठा पुरा प्रोक्ता म्हणजे पूर्वी सांगितलेले, म्हणजे मीच सांगितलं. कधी सांगितल्या? पूर्वी सांगितल्या. या लोकांमध्ये सांगितल्या. काय सांगितल्या? दोन प्रकारच्या निष्ठा सांगितल्या. आणि तू म्हणतो एक सांग. मी पहिल्या दोन सांगून ठेवल्या आणि तू काय म्हणतोय? एक सांग. कसं काय? तू श्लोकात काय म्हटला? तो एकम निश्चित्य वद, एक निश्चित करून मला सांग. भगवान म्हणतात मी पहिल्यापासून दोन सांगत आलो, तू आता म्हणतो एक सांग. आहे का नाही? अनघ म्हणजे हे निष्पाप अर्जुना. अस्मिन् लोके, या लोकांमध्ये मया माझ्याकडून द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता, दोन प्रकारच्या निष्ठा पूर्वीच सांगितलेल्या आहेत.
कोणत्या दोन? सांख्यानाम ज्ञानयोगेन, सांख्यांची ज्ञानयोगाच्या द्वारा. सांख्य शब्दाचा अर्थ ज्ञानी पुरुष, आणि त्या ज्ञानी पुरुषांची निष्ठा ज्ञानयोगाच्या द्वारा सांगितलेली आहे. आणि योगिनाम कर्मयोगेन, आणि ते योगी शब्दाचा अर्थ घ्यायचं कर्म करणारे, कर्मयोगी. आणि त्या कर्मयोग्यांची निष्ठा कर्मयोगाच्या द्वारा सांगितलेली. अशा दोन प्रकारचे लोक आहेत, आणि त्यांच्या ह्या दोन निष्ठा काय केलेल्या आहेत? सांगितलेल्या आहेत. सांख्यांची ज्ञानयोगाच्या द्वारा आणि कर्मयोगांची कर्मयोगाच्या द्वारा. ही निष्ठा, या दोन निष्ठा मी काय केलेल्या आहेत? सांगितलेल्या आहे. आणि तू म्हणतो एक सांग, हे का नाही? न कर्मणा मनारंभान नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते न च सन्न्यसनादेव न कर्मणा मनारंभान नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते. न च सन्न्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति. पदच्छेद बघा. न कर्मणाम अनारंभात नैष्कर्म्यं पुरुषः अश्नुते. न च सन्न्यसनात् एव सिद्धिं समधिगच्छति. आता इकडे बघा, भगवान सांगतात अर्जुनाला की अर्जुना, पुरुषः दिसलं का? पुरुष म्हणजे कोण? मनुष्य. कर्मणाम अनारंभात नैष्कर्म्यं न अश्नुते. बघा, नीट लक्षात घ्या. लक्ष आहे का सगळ्याचं? पुरुषः म्हणजे मनुष्य. कर्मणाम अनारंभात, कर्माचा आरंभ केल्या वाचून. इथं कर्म शब्दाचा अर्थ आपल्याला शास्त्रांनी करा म्हणून सांगितलेलं जे कर्म असतं, ज्याला विहित कर्म म्हणतात, अशा त्या विहित कर्माचा आरंभ केल्या वाचून. अजून कर्माचा आरंभच केला नाही, म्हणजे शास्त्रांनी सांगितलेलं जे विहित कर्म आहे ते विहित कर्माचा अनुष्ठान जो करीत नाही, अजून त्यांनी सुरुवातच केली नाही कर्म करायला. मग असं आरंभ केल्या वाचून नैष्कर्म्य स्थिती, कर्मराहित्याची स्थिती न अश्नुते, तो पुरुष उपभोगत नाही. म्हणजे काय फक्त सांगतो तुम्हाला इथं. आता आपल्याला कर्म करावं लागते. आपण जर कर्म नाही केलं तर आपल्याला दोष लागतो. शास्त्राने जे करा म्हणून सांगितलेलं असतं ते कर्म केलं तर आपल्याला पुण्य लागते, आणि जर ते नाही केलं तर काय लागतंय? पाप लागते. लक्षामध्ये, निषिद्ध कर्म केलं तरी पाप लागते, आणि जे विहित कर्म आहे ते नाही केलं तरी काय लागतंय? पाप लागतंय. म्हणून आपल्याला शास्त्राने करा म्हणून जे सांगितलेलं कर्म असतं ते कर्म करावं लागत असतं, म्हणजे आपल्याला दोष लागत नाही. लक्षामध्ये आलं? लक्षात. पण जे मुक्त झालेले महात्मे असतात, जे काय झालेले असतात? मुक्त झालेले महात्मे असतात, त्यांनी निषिद्ध कर्म केलं तरी त्यांना दोष लागत नाही, आणि विहित कर्माचं अनुष्ठान त्यांच्याकडून नाही झालं तरी त्यांना दोष लागत नाही. त्यांनी कोणतंही कर्म केलं तरी त्यांना पाप नाही, पुण्य नाही, आणि कोणतं कर्म नाही केलं तरी त्यांना त्याचा दोष लागत नाही.
आलं लक्षामध्ये? आपल्याला मात्र काय लागतो? दोष लागतो. त्यांना करावं लागत नाही, त्यांना कुठलं कर्तव्यच राहिलेलं नसते, कर्तव्यरहित त्यांची स्थिती झालेली असते, त्यांना कुठलं कर्मच राहिलेलं नसते करायला. आलं लक्षामध्ये? शास्त्रही त्यांना कुठलं कर्म सांगत नाही, त्या स्थितीला ते प्राप्त झालेले असतात. त्यांनी आत्मसाक्षात्कार करून घेतलेला असतो, परमात्मा साक्षात्कार त्यांना झालेला असतो आणि परमात्मा साक्षात्कार झाल्याच्या नंतर त्यांना सर्व काही प्राप्त करायचं सगळं प्राप्त केलेलं असतं, जे करायचे ते सगळं केलेलं असतं. आता त्यांना प्राप्त करायला आणि काही करायला काही शिल्लक राहिलेलं नसतं. मग आता त्यांना ध्यान करायची गरज नाही, त्यांना पूजा करायची गरज नाही, त्यांना कुठलंच कर्म करायची गरज नाही, अशी स्थिती प्राप्त होते. आणि अशा त्या स्थितीला म्हणतात नैष्कर्म्य स्थिती. काय म्हणतात? आता त्यांना कसलंही कर्म राहिलेलं नाही, कर्म राहील त्याची स्थिती त्यांना प्राप्त होते. आता त्यांना कर्म करायची गरज नाही, अशी स्थिती होते त्यांना प्राप्त. त्याला नैष्कर्म्य स्थिती म्हणतात. आणि अशा त्या नैष्कर्म्य स्थितीमध्ये ते काय करतात? राहतात. म्हणजे असे नैष्कर्म्य स्थितीला ते उपभोगतात. अलग लक्षामध्ये सहज स्थिती त्याला म्हणतात. आलं तर ऐक बघा आता. मग आता ही स्थिती कधी प्राप्त होते? ऐका, आता तुम्ही विचारसागर शिकले का नाही? ही स्थिती कधी प्राप्त होते? ज्यांनी अगोदर निष्काम कर्म करून आपल्या अंतःकरणातला मल घालवला, निष्काम उपासना करून ज्यांनी आपल्या अंतःकरणातला घालवला आणि आवरण नाशा करता ज्यांनी साधन चतुष्टय संपन्न झाला, साधन चतुष्टय संपन्न होऊन जो गुरुला शरण गेला, गुरुला शरण जाऊन गुरुची उपासना करून गुरुची भक्ती करून गुरूंना प्रसन्न करून घेतलं, गुरूंच्याकडून ज्ञान प्राप्त केलं, उपदेश ऐकला आणि ज्ञान प्राप्त झालं. ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर अपरोक्ष ब्रह्म साक्षात्कार झाल्याच्या नंतर मग त्याला ही स्थिती प्राप्त होत असते. आहे का नाही? आता त्याला काही कर्म करायची गरज राहिली का? नाही. अशी ही नैष्कर्म्य स्थिती त्याला नंतर प्राप्त होत असते. कळलं का? पण ज्याने अजून कर्माला आरंभच केला नाही, निष्काम कर्म ज्याने अजून सुरू केलं नाही, अजून चित्तातला मलच गेला नाही, विक्षेपच गेला नाही, आहे का नाही? त्यानं अजून विवेक प्राप्त केला नाही, वैराग्य प्राप्त केलं नाही, काहीच नाही, गुरुला शरण गेला नाही, ज्ञान प्राप्त केलं नाही, काहीच नाही. आणि मग मुक्त महात्म्याला जशी आता कर्म राहील त्याची स्थिती प्राप्त झाली, आता त्याला काही कर्म नाही, पण आता मी पण मला पण काही कर्म नाही म्हणतो, देतो सोडून कर्म. कर्माचा काय केला त्यांनी? त्याग. म्हणजे अजून आरंभच केला नाही तर काय करतो? कर्माचा त्याग करतो. मग असा नुसता कर्माचा त्याग केला तर त्याला नैष्कर्म्य स्थिती प्राप्त होईल काय? नैष्कर्म्य स्थिती प्राप्त होईल काय? होईल त्याला नैष्कर्म्य स्थिती प्राप्त? नाही होणार. मग तेच भगवान सांगतात की अरे अर्जुना, काय कर्मणाम अनालंभात, कर्माचा आरंभ केल्या वाचून नैष्कर्म्यम न अश्नुते, त्या नैष्कर्म्य स्थितीला तो पुरुष काय करत नाही? उपभोगत नाही, त्याला उपभोगता येत नाही. अलग लक्षामध्ये ये उपभोगता त्याला नाही. नैष्कर्म्य स्थितीला प्राप्त होईल का? नाही होत. च आणि संन्यासनात येव, नुसता त्याने संन्यास केला म्हणजे त्याग केला कर्माचा. काय केला? अजून त्याने अनुष्ठानच केलं नाही, कर्माचा त्याग केला. संन्यासनात येव सिद्धिम न समाधी गच्छति, तो सिद्धीला, सिद्धीला म्हणजे ज्ञान रूपी सिद्धीला म्हणा किंवा मोक्ष रूपी सिद्धीला न समाधी गच्छति, तो प्राप्त करत नाही, त्याला प्राप्त होत नाही. कळलं का? सांगायचं अजून एकदा बघा. पुरुष, पुरुष म्हणजे पुरुष, कर्मणाम अनारंभात, कर्माचा आरंभ केल्या वाचून नैष्कर्म्यम न अश्नुते, नैष्कर्म्य सिद्धीला तो प्राप्त करत नाही, नैष्कर्म्य स्थितीला तो प्राप्त करत नाही, म्हणजे नैष्कर्म्य स्थितीला तो उपभोगत नाही. च आणि संन्यासनात येव, केवळ संन्यासानेच, कर्माच्या त्यागानेच, नुसता त्याग केल्यानेच सिद्धिम
न समाधी गच्छति. कुठलाही कोणताही पुरुष सिद्धी प्राप्त करत नाही किंवा सिद्धीला प्राप्त होत नाही. आलं? त्याला कर्माचं अनुष्ठानच करावं लागतं. नाही कश्चित क्षणमपि यातु तिष्ठत्य कर्मकृत् कार्यते ह्यवशः कर्म सर्वप्रकृतिजैर्गुणैः न हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत् कार्यते ह्यवशः कर्म सर्वप्रकृतिजैर्गुणैः न हि कश्चित् क्षणम् अपि जातु तिष्ठति अकर्मकृत् कार्यते हि अवशः कर्म सर्वः प्रकृतिजैः गुणैः. आला का पदच्छेद? बघा आता ही कारण की आता काय मनुष्याने कर्माचा त्याग केला. खरं असं आहे, जरी कर्माचा त्याग केला तो म्हणला मी कर्माचा त्याग केला, ज्ञान प्राप्त झाल्यावर तो सहज कर्माचा त्याग होत असतो, ती गोष्ट वेगळी. पण अजून याला काहीच कशातच काही नाही आणि लागला कर्माचा त्याग करायला, तसा कर्माचा त्याग होतच नसतो. कर्माचा त्याग त्याच्याकडून होईल कोणता? फक्त त्याने वेद कर्म जरी सोडलं त्यानं, पण ते सगळं कर्म सोडील काय? हा कसं काय कर्म काय ना निषिद्ध कर्म करील. समजा आता विद्यार्थ्याचं विहित कर्म काय आहे? ब्रह्मचारी धर्म भोगावे. ब्रह्मचार्याचा धर्म काय आहे? आक्षेप भोगणे, अभ्यास करणे, हा ब्रह्मचार्याचा धर्म आहे. आणि मग त्याने त्याचं ते कर्म करायला पाहिजे, त्याने अभ्यास करायला पाहिजे. त्याने अभ्यास जर नाही केला याचा अर्थ मग अभ्यासाचा त्याग करेल तो का सगळ्याचा त्याग करेल? अभ्यास नाही केला तर मोबाईल बघत काय करेल तो? काहीच करणार नाही असतोच आहे. काय काहीच करणार नाही असतोच आहे. मोबाईल पाहिजे नाही म्हणा मी मोबाईल पण बघणार. मोबाईल नाही बघितला झोप घेईन. झोप घेणं कर्म नाही का? हा नाही आम्ही काय नुसतं बसून जाऊ, बसणं कर्म नाही काय? आपलं बंद काय पडणार आहे? सगळं चालू जाणार आहे कर्म. कान ऐकणार नाहीत का? डोळे पाहणार नाहीत का? नाक काय हवा घेणार नाही का? श्वासोश्वास बंद पडणार आहे का? पाय चालणार नाहीत का? काही खाणार नाही का? खाणं बंद होणार आहे का? शौचालय जाणार नाही का? लगेच जाणार नाही का? काय बंद काय केलं? फक्त मग बिन कर्म बंद केलं फक्त, बाकी सगळं तर चालूच आहे. कारण कर्म न करता कोणताही मनुष्य एक क्षणभर सुद्धा राहू शकत नाही. किती? एक क्षणभर सुद्धा केव्हाही तो राहू शकत नाही. का? कारण आपण सर्व प्रकृतीपासून जन्माला आलेले जे गुण, त्या गुणाच्या आधी नव्हता. पण गुणाच्या आधी नाही, गुणाच्या आधी. आणि ते गुण आपल्याला कर्म करायला होतं. गुणापासून शरीर निर्माण झाले, इंद्रिय निर्माण झाले, आणि ते कर्म करणारच आहे. म्हणून कर्म तर होणारच आहे. मग काहीतरी कर्म करण्यापेक्षा वेद केलेलं काय बिघडतं? हा मग काहीतरी करून बसण्यापेक्षा मग अभ्यास केला मला नाही. तेच भगवान सांगत श्लोकामध्ये. आता बघा पदच्छेद सांगितलं का रे? बघा ही म्हणजे कारण की कश्चित, दिसलं का? कश्चित म्हणजे कोणीही पुरुष, कोणताही पुरुष क्षणमापी एक क्षणभर सुद्धा अकर्मकृत कर्म न करता
जातू केव्हाही न तिष्ठती राहत नाही. म्हणजे काय, इकडे बघा, कोणताही पुरुष क्षणभर सुद्धा कर्म न करता केव्हाही राहत नाही. म्हणजे सगळे पुरुष सतत काय करत असतात, कर्म करतच असतात. ते क्षणभर सुद्धा कोणी कर्म न करता राहत नाही. आलं का लक्षात? बघा, ही दिसलं कुठे आहे आता, ही खालचे बघा, अवश्य म्हणलं. ही म्हणजे कारण की प्रकृती जैही गुणैही अवशः सर्व असा घेतला. प्रकृतीपासून जन्माला आलेले जे गुण आणि त्या गुणाच्या अधीन झालेले सर्व म्हणजे सर्व लोक सर्व हा मनुष्य समुदाय, त्या गुणाकडून कर्म कार्य ते गुणाच्या योगानं कर्म करण्याकरता बाध्य होतो, कर्म करण्याकरता भाग पाडला जातो. म्हणून सर्व लोक कर्म करतात. आलं लक्षामध्ये? अजून एकदा सांगायचं बघा, ही कारण की कश्चित कुणीही पुरुष, कोणताही पुरुष क्षणभर सुद्धा अकर्मकृत ज्यातून न तिष्ठती, कर्म न करता केव्हाही तो राहत नाही. ही कारण की प्रकृतीचेही गुणही अवश्य सर्व असा घेतला. प्रकृतीपासून जन्माला आलेले जे गुण आणि त्या गुणाच्या योगानं पराधीन झालेला सर्व लोकसमुदाय तो कर्म कार्य ते कर्म करण्याकरता बाध्य केला जातो किंवा कर्म करण्याकरता भाग पाडला जातो गुणाच्या योगानं. लक्षामध्ये, आणि मनुष्य कर्म करतो. आलं?